मी पूरग्रस्त गावाच्या पाणीसाठी आणि या भागातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी एक प्रयत्न म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे। येताना मी मुक्रमाबादला गेलो होतो। मुक्रमाबादलाही त्या ठिकाणी नदीच्या काठी अतिशय मोठं जनावरांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये बालाजीराव कंकरे असतील, दुसरे कंकरे असतील की अन्य लोकांचे असतील, जवळपास 100-125 जनावर तिथनं वाहून गेलेले आहेत। रावणगावमध्ये आलो, इथे तर अतिशय वाईट परिस्थिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की याही ठिकाणी जवळपास 200च्या वर जनावर वाहून गेल्याची मला माहिती या ठिकाणी इथल्या आमच्या गावकऱ्यांनी दिलेली आहे। पावसामध्ये राजीव पाटील रावणगावकरांच्या घराचा आसरा काही लोकांना मिळाला आणि बाकी जी गोरगरीब माणसं आहेत ती बाहेर होती उघड्यावर। दुर्दैवानं जीवितहानी झाली नसली तरी जीवितहानीपेक्षाही वाईट परिस्थिती या लोकांवर उद्भवलेली आहे। त्याच्यामुळं या लोकांना भेटावं, यांचं सांत्वन करावं या भूमिकेतून आलो। शासन यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे। निश्चितपणानं शासन योग्य ते पावलं उचलतील। मी देखील माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून विनंती करणार आहे। परंतु या ठिकाणी आल्यावर एक चित्र जे मी बघितलं, मी जरी सत्ताधारी पक्षातला असलो तरी काही गोष्टी सत्य सांगणं ठीक आहे। आता जी ही शेड मारलेली आहे ही 100% बोगस कामं झालेली आहे। या शेडमध्ये आज ही परिस्थिती आहे तर उद्या परिस्थिती काय निर्माण होईल। त्यामुळं ज्यांनी शेड मारले त्यांची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्याकडून नुसतं त्यांची बिलं थांबून चालणार नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे, अशा पद्धतीची विनंती मी संबंधिताकडे करणार आहे। साहेब, हसनाळमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, तिथं सुद्धा असंच तांडव झालं। ही घटना अतिशय वाईट आहे। आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाने पण स्टेटमेंट दिलेलं आहे की 206 मिलीमीटर पाऊस एका दिवसामध्ये झाला। एवढा पाऊस कधीही कुठेही झालेला नाही। त्यामुळं ही बाब गांभीर्याने सरकारने देखील घेतलेली आहे। त्या ठिकाणी 5 मृतदेह हे वाहून गेले होते आणि सुदैवाने ते सापडले। त्या गावावर आज एकदम शोककळा पसरलेली आहे। गाव पूर्ण शोकमग्न आहे आणि त्या ठिकाणी पण योग्य ती मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे। मी माननीय जिल्हाधिकारी, प्रशासनाचे आणि या भागातले आमचे नेते गोजेगावकरांचे मनापासून मी आभार किंवा त्यांना धन्यवाद देणार आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लक्ष ठेवून जवळपास 350च्या जवळ लोक अडकलेली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई केली आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम केलेलं आहे। पंचनाम्याच्या संदर्भात माझी मागणी आहे की आता याचा आणि त्याचा नुकसानीचा पंचनामे न करता सरसकट 100% पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, या भूमिकेचा मी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।